नमस्कार मित्रांनो, फिल्मी ट्रेंड मराठी चॅनलवर आपलं स्वागत आहे। मित्रांनो, अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर सध्या स्टार प्रवाहावरील प्रेमाची गोष्ट या मालिकेत सावनी हे पात्र गाजवत आहे। मालिकेतल्या प्रमुख पात्रांप्रमाणेच अपूर्वाच्या सहानी या भूमिकेला सुद्धा प्रेक्षकांची भरपूर प्रसिद्धी मिळत आहे। प्रेमाची गोष्ट ही मालिका टीव्हीवर गेली 2 वर्ष प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यासाठी यशस्वी ठरली आहे। आता जरी अपूर्वाची सावनी म्हणून ओळख निर्माण झाली असली तरीही तिला खरी ओळख मिळाली ती झी मराठीवरील रात्रीच खेळ चाले या मालिकेतल्या शेवंता या भूमिकेमुळे। शेवंताच्या भूमिकेमुळे अपूर्वा रातोरात लोकप्रियतेच्या शिखरावर चढली। तिच्या पात्रावर प्रेक्षक अगदी जीव ओवाळून टाकू लागले। मालिकेत या पात्राची थोडीशी ग्रे शेड होती, पण तरीही शेवंता लोकांना आवडत होती। 2 सीझन केल्यानंतर अपूर्वाने अचानक या मालिकेचा निरोप घेतला, त्यामुळे प्रेक्षकांची घोर निराशा झाली होती। अपूर्वा गेल्यानंतर दुसऱ्या अभिनेत्रीने शेवंताची भूमिका साकारली, मात्र तिला त्यात तेवढे यश आले नाही। शेवंता म्हणून अपूर्वालाच पुन्हा आणा अशी बरीच मागणी झाली, पण अंतर्गत वादांमुळे ते शक्य झाले नाही। आता अपूर्वाने पुन्हा एकदा रात्रीच खेळ चाले या तिच्या मालिकेतल्या वाड्याला भेट दिली आहे। व्हिडिओमध्ये सुरुवातीला पालापाचोळा दिसतो आणि मग अपूर्वा तिच्या भूताच्या पात्राप्रमाणे चालत येते आणि कॅमेऱ्याकडे बघत शेवटी हसते। अपूर्वाचा हा व्हिडिओ पाहून शेवंताचे चाहते खूप खुश झाले आहेत। रात्रीच खेळ चाले या मालिकेत पाहायला मिळालेला प्रशस्त वाडा हा कोकणातल्या कुडाळ येथील आखेरी गावात आहे। या मालिकेमुळे त्या वाड्याला सुद्धा खूप प्रसिद्धी मिळाली आणि ते एक प्रकारचे प्रेक्षणीय स्थळ झाले होते। कोकणात गेलेले बरेच लोक त्या वाड्याला आवर्जून भेट देऊ लागले। आता अपूर्वाच्या पोस्टमुळे त्या वाड्यातल्या आठवणींना पुन्हा उजाळा मिळाला आहे। मित्रांनो, मनोरंजन विश्वातील ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।